मिस्टर मोडक, आज तुम्हाला वॉकवर जायची काय गरज होती का? अहो जरा तुमच्या पायाला आराम मिळू द्या ना. स्वेलिंग आहे तुमच्या पायावर. आणि डॉक्टर काय म्हणाले होते की अजून 4-5 दिवस तरी आराम करायला पाहिजे. पण तुम्ही ना अजिबात ऐकणारच नाही. अगं काही नाही ग, थोडं दुखतंय. बर, म्हणजे तुमची इच्छा आहे की हे दुखणं अजून वाढावं आणि मग डॉक्टरांनी मला झाडावं. काय भाषा, तुला कळत नाही का? उगाचच. भाषा, फार घाबरतेस का तू? आणि सतत मला रागवतेस. रागवणारच ना. अरे तुमच्या पायाचं दुखणं वाढायला नको म्हणून हे सगळं सांगते तुम्हाला. तुम्हाला माहितीये, तुम्ही आज 4-5 दिवस झाले ऑफिसला गेलेला नाहीये. नुकसान होतंय. नुकसान कशाला होतंय? तू आहेस ना सांभाळायला. पण सर, मी स्टाफ आहे तुमचा, मालकीण आहे का? आणि शेवटी जे काही डिसिजन घ्यायचे ते फक्त तुम्हीच घेऊ शकता ना. मी नाही घेऊ शकत डिसिजन. तू स्वतःला परत स्टाफ का म्हणाले? मिस्टर मोडक, अहो हे खरं आहे ना, पण आणि खरंच राहणार. तुम्हाला काहीही वाटलं ना तरी मी स्टाफच राहणार. हो, खरं, तुझं म्हणणं खरं आहे. आणि तुम्ही कितीही म्हटलं तर सत्य ते सत्यच राहणार आहे. ते काही बदलणार नाही ना. भाषा, अगदी खरं बोललीस. अगं हाच तर तुझा सत्यवादी स्वभाव मला खूप आवडतो. बरं झालं मनोहर काका तुम्ही आलात. आता तुम्हीच तुमच्या मित्राला समजावून सांगा. मी बाई थकले यांना समजावून. मी आणि याला समजावणार नाही ग बाई. अगं ह्याला न समजावण्याची शपथ मी घेतली आहे. अगं श्रीमंत अनंतराव मोडक यांना कोण समजावणार? एक सक्सेसफुल बिझनेसमन, यांचा अहंकार कोण सांभाळणार? छे बुवा, आपल्यात नाही ताकद. झालं म्हणजे तुम्ही यांना समजावणार नाहीत? मग तर काय, त्यांच्या पथ्यावरच पडले. जाऊ दे, तुम्ही एक काम करा, तुम्ही यांना आत घेऊन जा, तोवर मी तुमच्या साहस बघते. चला आनंदराव, चला चला. अरे काय हे, काय झालं? हा काय चाललंय? हा जास्तच सेवा करतेस म्हाताऱ्याची. का तुला राग येतोय? हो, मग येणारच ना, नवरा आहे मी तुझा. हो माहिती आहे मला, नवरा आहे तू. नवरा आहेस ना म्हणूनच मला असं दिवसभर काम करावं लागतं. नुसतं राब राब राबायचं. खूप बडबड बडबड करतेस ना, सतत बोलत राहतेस. मग ऐकायलाच पाहिजे तुला. आणि काहीतरी काम कर आता. बायकोला सुखी ठेवण्यासाठी काम करावं लागतं. कळतंय मला, कळतंय. कळतंय ना, मग वळत का नाहीये? का ऐकतं? जाऊ दे मला. घरातनं बाहेर पडलो तर हा धो धो पाऊस, सगळीकडे पाणी तुंबतं. बरं बाहेर पडलो तर रिक्षा नाही म्हणून बसला जावं तर बसमध्ये ही तोबा करती. अरे आतमध्ये पाय ठेवायला जागा नाही. आता नाही रे होत माझ्याने. तुला सांगितलं मला या नोकरीतनं मोकळा कर म्हणून, तरी तू ऐकत नाहीस. आला त्याच पॉइंटवर. अरे बाबा काय करणार, नाही जमत. अरे जमिनीची काम आहे, ते एने करा, नंतर प्लॉटिंग करा, मग मार्केटिंग करा, मग ती विका. फार मेहनतीची आहेत रे कामं. मला एक सांग, भाषा तुझ्याकडेच पेंगेस म्हणून राहते ना, शिवाय ती तुझ्याबरोबरच काम करते. परत ती हुशार आहे, तिचा नवरा तरुण, त्याला कामाला लाव. दोघं नवरा बायको मिळून करतील हे काम. म्हणजे तुझी जबाबदारी कमी होईल आणि मलाही थोडी विश्रांती मिळेल. बरं आहे रे बाबा, कळलं आता मला. झालं, तुला काही म्हणावं तर तू लगेच जाग डोक्यात घालतोस. तुझा अपमान होतो. मी काय म्हणतो, तरुण मुलं आहेत, जरा करू दे त्यांना काम, मला थोडी विश्रांती मिळेल. मनोहर, ठीक आहे, कळलं मला तुला काय म्हणायचं ते. म्हणजे मला तुझ्याकडे नोकरी करावीच लागणार. ठीक आहे, तू लवकर तयार होऊन ये, तोवर मी बाहेर बसतो. काय तरुण, आनंदची तब्येत काय म्हणते? चांगली आहे, ठीक आहे. तू लक्ष ठेवत जा त्याच्याकडे. नाही, आम्ही सगळं लक्ष ठेवतो त्यांच्याकडे. तो ऐकत नाही कुणाचं. घ्या चहा घ्या. आणि मनोहर काका, तुम्ही नाश्त्याला का नाही म्हणलात?
अगं किती खायचं? घरनं येताना मी उपमा खाऊन आलोय आणि आत्ता खाल्लं तर मग जेवायचं काय? अहो 2 इडल्याने आता किती फरक पडणार आहे तुम्हाला? तुम्ही बायका म्हणजे ना एखाद्याला खायला घालून घालून माराल. अगं पोट आहे माझं आणि शिवाय या वयात पचायला नको. बरं आनंद तयार आहे का? बघते मी. खूप वेळ लागतो बाई त्यांना तयार व्हायला. कोणाचंही ऐकत नाही, आपल्या मनाने वागणार. तुझं पण नाही ऐकत? असं कसं नाही ऐकत? बघतेच मी आता कसं नाही ते ऐकत. तुम्ही चहा घ्या. हो. बसा काका बसा. हो. तरुण, खरंच भाग्यवान आहेस तू. का का बुवा? तुला भाषासारखी इतकी चांगली बायको मिळाली याचं मला खरंच कधी कधी आश्चर्य वाटतं. आणि ही मुलगी इतकी एनर्जी आणते कुठून? अरे ही सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत फक्त काम करत असते. सतत काम 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 आणि काम. आनंदचं प्रत्येक काम हीच करणार, घरातलं प्रत्येक काम हीच करणार आणि ऑफिसचं तर काम करतेच आणि ऑफिसचं काम पण भाषाच करणार. तुम्हाला सांगू का मनोहर काका, सर्वात कठीण काम कोणतं आहे तर आनंद मोडक यांना सांभाळणं. खरंच एकदम करेक्ट बोललास तू. पण खरं सांगू तुला, आनंद पहिल्यांदा असा नव्हता रे. एकदम हसतमुख, खेळकर, जॉली होता तो. प्रत्येक गोष्टीत त्याला रस असायचा. अतिशय रसिक मनाचा माणूस होता तो. आणि आनंद जवळ इतका पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, प्रतिष्ठा आहे. काय नाहीये त्याच्याजवळ. सगळं असून सुद्धा तो असा वागतो. मी सांगू का तुला तरुण, हा एकटेपणा फार जीव घेणा असतो रे. आणि खरं सांगायचं तर आनंद आता एकटाच असतो रे. अहो म्हणूनच तर त्यांनी आम्हाला बंगल्यावर बोलवलं. अरे तुम्ही दोघं आहात म्हणून तर बरं आहे. आणि भाषा तर आनंदकडे फार लक्ष ठेवते. हो. आणि तरुण, तू पण आता ऍक्टिव्ह हो, काहीतरी कर. मी जरा जॉबच्या शोधात आहे. अरे गरज काय आहे तुला जॉब बघण्याची? अरे इथेच इतकं काम आहे की हाताखाली 4 माणसं ठेवलीस तरी पुरी पडणार नाहीत. आणि शिवाय इथे घरचा माणूस असेल तर जास्त चांगलं नाही का? माफ करा मनोहर काका, पण कोणावर डिपेंड होऊन जगायला मला अजिबात आवडत नाही. आणि मला इथे येऊन राहणं सुद्धा अजिबात आवडलं नाही. पण काय करणार, मोडक साहेबांनी खूपच आग्रह केला म्हणून यावं लागलं. पण आम्ही भाडं देतोय हा. आणि आपल्याला कोणाचे उपकार घेणं अजिबात पटत नाही. माझा स्वभावच नाहीये तो. नाही तरुण, तू म्हणतोस ते मला पटतं. अरे पण काम कुठे ना कुठे आणि कसं ना कसं तुला करायलाच पाहिजे. मग बाहेर काम कशाला शोधायचं इथे काम असताना? मेहनत कर आणि पगार घे. नाही मनोहर काका, हे अजिबात बरं वाटत नाही. अहो लोक काय म्हणतील की श्रीमंत माणसाला नवरा बायको गंडा घालतायत. अरे कोण म्हणेल असं? लोकांची पर्वा आपण का करायची? शिवाय आनंदला ना मूल ना बाळ आणि शिवाय कोणी नातेवाईकही नाही. हा आता एक बायको होती, ती डायव्हर्स घेऊन निघून गेली. आपण दुसऱ्या विषयावर बोलूया का? जरूर, नक्की. दुसरा विषय चहा. चहा थंड होतोय तो पी आधी. मिस्टर मोडक. हा सर, खरं तर तुम्हाला आज ऑफिसला जायची बिलकुल गरज नाहीये. माझ्या 2 जरुरी मीटिंग्स आहेत आज. पण मग घरी बोलवा ना त्यांना. जाऊ दे, शेवटी तुम्ही तरी माझं ऐकणार नाही, कारण मी तुमच्या इथे नोकरी करते ना. पण सर काय हे,
मला म्हणायचंय की तुम्हाला जमिनीच्या डील करायच्या आहेत ना, त्यांना पार्टीना घरी बोलवा ना. जाऊ दे, नाश्ता तर तुम्ही केलाच नसेल ना. दूध घेणार आहात का? भाषा नको, खूप झालेलं आहे, पोट अगदी भरून आहे एकदम. अहो, त्याशिवाय औषधं कशी घेणार तुम्ही? मिस्टर मोडक, मला तुम्हाला प्रायमरीतल्या लहान मुलासारखं ओरडावं लागतं आणि मग तुम्हीच म्हणाल, भाषा तू माझ्यावर फार रागवतेस. हा, हो राघव बाबा, तुझा हक्कच आहे. हक्क असं म्हणायचं आणि मग मला गप्प बसवायचं, हो की नाही? काय करणार, जॉब करते ना मी तुमच्याकडे, मला पण लिमिटेशन्स पडतात तुमच्या. आणि वर तुमचे उपकार म्हणून तुम्ही मला राहायला इथे जागा सुद्धा दिलीये. त्यावर उपकार म्हणजे माझ्या नवऱ्यालाही सहन करता तुम्ही. भाषा, ठीक आहे बाबा, ठीक आहे. अरे हो, एक सांगायचंच राहिलं, आज स्टाफचं पेमेंट द्यायचंय. मी असं करते, बँकेत जाऊन कॅश काढते आणि मग ऑफिसला येते. हा, आणि ड्रायव्हरला तुमच्यासाठी गाडी काढायला सांगते. हा, तुम्ही पुढे व्हा. बरं, ठीक आहे. ठीक आहे. संतोष काका, गाडी काढा. हॅलो, कोण ॲडव्होकेट भट? अहो किती फोन करायचे तुम्हाला? हा सकाळपासून चौथा पाचवा फोन आहे. पहिला फोन केला तेव्हा घरातनं बाहेर पडलो तेव्हा पाऊस पडत होता. नाही, आता मी ऑफिसलाच आहे. अहो पण तुम्ही माणूस पाठवणार होता, ते कधी? काय पाठवलाय? ओके, ठीक आहे. सर, फाईल आणली. सर, हे ॲडव्होकेट भट ना खूप बेजबाबदारपणे वागतात. हो का? अगं हे नेहमीच आहे याचं. मी आनंदला किती वेळा सांगितलं आपल्याला ॲडव्होकेट बदलायला पाहिजे. मी सांगितलं ना सर तुम्हाला, ते ॲडव्होकेट बक्षी आहेत ना, ते खरंच खूप चांगले आहेत. कोण ते बक्षी? हो, ॲडव्होकेट? हो. बरं. मिस्टर राजेश, तुम्ही कॅश आणली आहे ना? हो, मी कॅश आणलेली आहे. मिस्टर आनंद, ही डील जरा रिझनेबल झाली असती तर जरा आनंद झालं असतं. मिस्टर राजेश, मी तुम्हाला फार कमी रेट सांगितलेला आहे. 5,000 रुपये एकर इज नथिंग. मिस्टर राजेश, मला वाटतं आपलं याआधी हे बोलणं झालेलं आहे. आणि सर, शिवाय आमच्याकडे 5.5 किंवा 6 लाख रुपये देण्याइतपत पार्टी आहेच की. ओके. शिवाय मिस्टर आनंद म्हणाले की तुमची आणि त्यांची खूप जुनी मैत्री आहे. त्याच आधारावर तर आम्ही ही डील फायनल केली आहे ना. आता तुम्ही जर का कन्फर्म असाल तरच आपण ही डील पुढे नेऊया. ओके सर, 50 लाखामध्ये आपली डील झाली. डन सर. 5 लाखाचा डीडी आणलेला आहे, तुमच्या अकाउंटंट कडे देतो. ठीक आहे. भाषा, यांना अकाउंटंट कडे घेऊन जा. यस सर, या सर. आजच्या दिवसात 1.25 करोडची डील झाली. यस तरुण, 1.25 करोडची डील. आणि माझ्या मते ना मिस्टर मोडकांजवळ कमीत कमी 200 एकर जमीन असेल. आतापर्यंत फक्त 70-80 एकर जमीन विकल्या गेल्या असतील. काय सांगतेस काय? म्हणजे 10-12 करोडची प्रॉपर्टी नक्की आहे. अरे वेडा आहेस का तू? त्याच्यापेक्षा खूप जास्त. माझ्या मते ना कॅश आणि एफडी मिळून जवळजवळ 20-25 करोड असतील. काय सांगतेस? मग अरे त्यांची सगळी अकाउंट्स माझ्याकडे असतात ना. आणि माझ्या नॉलेज प्रमाणे ना मिस्टर मोडकांचे अजून 2 अकाउंट्स आहेत कुठेतरी. आणि ते कधी ऑपरेट करतात ते मला अजून कळलेलं नाही. अरे बापरे, म्हणजे मस्का जास्तच लावावा लागेल. म्हणजे वेळे 70-80 करोडची जर प्रॉपर्टी असेल, मस्का तसाच लावा लागेल ना. मग म्हातारा खुश होईल. अरे म्हातारा काय म्हणतोस त्यांना? आहेस ना तो म्हातारा. तरुण, आजवर अनेक दुःख तुझ्या नशिबी आली.
मला तर खरं नवल वाटतं की तूही आयुष्यात कधी कोणाचं नुकसान केलं नाहीस, आणि तुझ्या नशिबी हे का? आता आजच बघ ना, ते मिस्टर राजेश आले होते, त्यांना तू 60 लाखाची जमीन अवघ्या 50 लाखात दिलीस. म्हणजे तू सगळ्यांना मदत करतोस, पण एवढं करून तुला काय मिळालं? काय मिळालं हाच एक महत्वाचा प्रश्न आहे. नशीब म्हणताय बाबा, याला नशीब. आनंद, तुला नक्की मिळेल. म्हणतात ना की त्याची सगळ्यांवर नजर असते. एक दिवस असा येईल की त्या दिवशी स्वतः म्हणशील, आज मी खूप सुखात आहे, आनंदात आहे. मनोहर, असा दिवस येईल? नक्की, का नाही येणार? आता हेच बघ ना की भाषासारखी इतकी सद्गुणी मुलगी, अरे त्यानेच तर तुझ्या घरात पाठवली. चुप राहा, शांत राहा. तरुण, हे बघ मी. अरे किती काळजी घेते तुझी. शिवाय ऑफिसात तुझा म्हणजे बिझनेस सांभाळते ती. तुझं काय हवं नको ते बघते. बिचारी गरीब घरातली आहे, पण तिला उपकाराची जाणीव आहे. पण तो तिचा नवरा तरुण, तो काही मला ठीक वाटत नाही. करेक्ट आहे तुझं. तो अतिशय नालायक मुलगा आहे. कळत नाही भाषा ही त्याच्या प्रेमात पडली कशी. म्हणजे नवरा म्हणून तर तो अजिबातच नालायक आहे. ऐक, छटाप, तोंड वर करून बोलतेस. असं काय करतोस तू? का मारतोस मला? आनंद, कसला हा आवाज? मारू नको ना. गळा दाबेल मी तुझा. चुप राहा बिलकुल. तरुण, प्लीज. तुला काय वाटतं मी गुलाम आहे तुझा? तो तरुण मारतोय की काय भाषाला? काय माहित, नेहमीच आहे यांचं. तरुण, अरे हळू बोल ना प्लीज. मिस्टर मोडक जागे असतील अजून. घाबरतो का मी त्यांना? चुप. मी माझ्या बायकोशी काय वाटेल ते वागेल. त्यांना काय करायचंय? अरे काय वेडाबिडा झालाय की का? अरे स्वतः तर काही एक काम धंदा करत नाही. अरे एक दमडी सुद्धा कमवायची अक्कल नाहीये त्याला. तरुण, अरे प्लीज ऐक ना माझं. डोकं खराब झालंय का तुझं? तू गपरा बिलकुल. जी भासडेल तुझी. चुप. तरुण, वेड्यासारखं वागू नकोस तू असं. ब्लडी चुप राहा बिलकुल. बायको काम करते आणि तिच्या भरोश्यावरची मजा मारतो हा. अशा नीच माणसाला या अशा माणसाबरोबर भाषा कशी काय राहू शकते? अरे तू त्यांना समजावायला हवंस. नाही मनोहर, नवरा बायकोच्या मध्ये आपण कशाला बोलायला हवं? अरे पण राहतात तुझ्याच घरात ना. अरे शरम नाही वाटत त्यांना असं वागायला? अरे बायकोवरती हात उगारतो म्हणजे काय? म्हणावं सभ्य माणसं राहतात इथे. अरे उद्या काही बरं वाईट झालं, हातपाय तुटला, तर सगळं तुझ्या गळ्याशी येईल ना. मला वाटतं तू त्याला पोलिसांच्या हवाली करायला हवंस. मनोहर काका, तुम्ही अजून इथेच? माफ करा हं. मी ते अकाउंट चेक करत होते ना, त्याच्यामुळे लक्षातच आलं नाही माझ्या. मला जर तुम्ही इथे आहात हे कळलं असतं तर मी लगेच चहा नसता का आणला. मिस्टर मोडक, औषधे घेतली? ते जरुरी आहे का? हो, जरुरी आहे. नंतर ते डॉक्टर माझे कान धरतात. म्हणतात, भाषा तुला कळतच नाही आपली जबाबदारी काय ते. मनोहर काका, चहा आणू? नाही भाषा, मला चहा नको.
काय आहे, अगं पूर्ण दिवस काम करत असतेस ग, घरातही काम, ऑफिसमध्येही काम. इतकी एनर्जी तू आणतेस कुठून? तुमच्यासारखी भली माणसं आजूबाजूला असली की आपोआप ताकद मिळते मला. कधी कधी मनात विचारही येतो, वाईट आणि चांगल्या गोष्टी आपल्या आजूबाजूलाच असतात. मला असं वाटतं की आपण चांगल्याकडे बघितले ना की वाईट सहन करायची शक्ती आपोआप येते आपल्यात. खरं आहे ना? आणि कसं आहे मनोहर काका, शेवटी सुखाचे मार्ग हे आपल्याला शोधावे लागतात ना. वा, खरंच तू फार हिमतीची मुलगी आहेस. तुझ्यात ही जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती खूप महत्वाची असते आयुष्यात. आणि अशा माणसाला सुख आयुष्यात शोधत येतं. मनोहर काका, तुमचे आशीर्वाद, आनंद सरांचे आशीर्वाद हे माझ्यासाठी करोडो रुपयांपेक्षा सुद्धा जास्त किमतीचे आहेत. आणि माझा विश्वास आहे, पैसा, बंगला, गाडी हे सुखाचं साधन नाही आहे. त्यापेक्षा एक जरी निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात आला ना, तरीही मी नशीबवान समजेन स्वतःला. करेक्ट बोलली तू भाषा. याला म्हणतात नॅचरली. हो, मला खात्री आहे की तुझ्या आयुष्यात नक्की एक दिवस असा येईल, असा एक माणूस येईल की जो तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करेल. बरं, बराच उशीर झाला. आनंद, मी निघतो आता. ठीक आहे. चला, मी ड्रायव्हरला सांगते तो तुम्हाला सोडून अगं येईल. नको, त्याची काही गरज नाही. इथे बाहेर गेलं की ऑटो मिळेल, नाहीतर बस आहेच. ऑटो, बस वगैरे असं काहीही करायचं नाही. ड्रायव्हर सोडून येईल तुम्हाला. आणि मी सांगते ना तसंच करायचं. एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेर एवढा पाऊस पडतोय. कुठे खड्ड्यात पाय गेला, काही लागलं तर काय करायचं आम्ही? ते काही नाही, मी सांगते ते ऐकायचं. बरं, चला. ठीक आहे, येतो मी. हा, चला. गुड ठीक नाईट. आहे. गुड नाईट. आली आली माझी बायको. काय झालं? काय झालं? गोळी लागली? हो, लागली म्हणजे काय, चांगलीच लागली. अरे, मनोहर काका आणि मोडक सर जाम टेन्शन मध्ये आलेत. त्यांना वाटते की तू मला भरपूर मारलेस म्हणून. तू मनोहर गेला तेल लावायला. मोडक काय म्हणाले ते सांग. इथेच तर तू चुकतोयस ना. अरे, मनोहर काका मोडक सरांचे खूप चांगले मित्र आहेत. आणि बऱ्याचदा ना मोडक सर त्यांच्याच सल्ल्याने वागत असतात. अर्थात म्हणजे ते माझंही कौतुक करतात की मी खूप चांगली मुलगी आहे, प्रामाणिक आहे, खूप छान काम करते. पण तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला. उगीच त्यांनी काहीतरी सांगितलं आणि मोडक सर बिथरले तर सगळंच मुसळकेरात जाईल. 80 करोड काय, 80 रुपये सुद्धा मिळणार नाहीत आपल्याला. तू ग्रेट आहे बाबा. मी ग्रेट असू दे रे, पण तू तुझं तोंड जरा बंद ठेव. अरे पण खूप अग्रेसाळेपणा करतोस ना कधी कधी. बरं, जाऊ दे आता. मी जाम थकले रे आज. माझे जरा पाय दाबून देणार रे प्लीज. काय? अगं मी नवरा आहे तुझा. मी तेच सांगते, नवरा आहेस माझा. नवरा आणि नोकर यात फरक नसतो. चल चल, पाय दाब, पाय. आहा, किती छान वाटतंय. बरं, ठीक आहे. जरा नंतर बोलूया आपण. हा, मी जरा घाईत आहे. दूध आणले. हो, घेतोय मी. भाषा, इकडे. काय झालं, रागवली? नाही नाही, खूप आनंदात आहे. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे. त्यांना मी सांगणार आहे की मिस्टर आनंद मोडक माझं काहीही ऐकत नाही. काही म्हणजे काहीही नाही. कारण मी त्यांच्या ऑफिसात काम करणारी एक मुलगी आहे फक्त. आणि शिवाय त्यांच्या घरात पेइंग गेस्ट म्हणून राहते. त्यामुळे
ते माझं ऐकणार नाही आणि माझा तसा अधिकारही नाही. भाषा, का असं बोलतेस? रागवली आहेस तू माझ्यावर? प्लीज भाषा, प्लीज प्लीज प्लीज. नाही, नो प्लीज. काल रात्री मी तुम्हाला औषध घ्यायची आठवण करून दिली होती ना, पण तुम्ही नाही घेतलत ना? का लक्षात नाही राहिलं? जेवणात पण इतकी पथ्यपणे सांगितलेत आपल्याला, आपण पाळता ती नाही ना? म्हणा नाही, म्हणा तुम्ही आधी. नाही नाही नाही, बेसनाचे लाडू आवडतात म्हणून काल तुम्ही लाडूही खाल्ले. जॉगिंगला जाताय नाही ना? मी सांगून सुद्धा ऐकत नाही तुम्ही. आणि शिवाय तुमच्यावर जबरदस्ती करणारी मी कोण? म्हणून आज मी डॉक्टरला सांगणार आहे, नाही बाबा, माझ्यावर आनंद साहेबांची जबाबदारी नको. करेक्ट, एकदम करेक्ट, एकदम करेक्ट. ह्याचा कुणीतरी कान धरून ह्याला सरळ करणारी हवीच होती. तू आलीस. सुंभ जळला पण पीळ काही जात नाही. अरे पण मनोहर, बोलू नकोस काही. काय मनोहर मनोहर? अरे ती मुलगी बिचारी तुझ्यासाठी इतका वेळ काढते, तुझं पथ्य पाणी सांभाळते, तुला काय हवं नको ते सगळं बघते, औषधं देते. अरे 15-20 हजार दिलेस ना, मोजलेस ना, तर एखादी नर्स सुद्धा करणार नाही इतकं ती करते. मला मान्य आहे मनोहर, भाषा अतिशय चांगली मुलगी आहे, त्याच्याबद्दल तर काही वादच नाहीये. अक्षरशः कर्तव्य समजून ती सर्व काम करते, मग हे मला मान्य आहे. पण मला ना कधी कधी खरंच मला कंटाळा येतो. पण यापुढे भाषाचं ऐकत जाईल. गुड मॉर्निंग तरुण. काय कुठे कामाला निघालास? हो का? तुमचं काही घेणं देणं? हो, माझी बायको आनंद साहेबांची नोकर आहे, मी नाही. शिवाय पेइंग गेस्ट बायको राहते, मी तिचा नवरा म्हणून राहतो. मी प्रत्येकाला उत्तर द्यायला जबाबदार नाही, समजलं? मला नको ते प्रश्न विचारत जाऊ नका. अरे हा असा काय? म्हणजे मी आपलं सहज म्हणून चौकशी केली. सॉरी मनोहर काका, आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. इट्स ओके. तुम्ही तरुणचं बोलणं फारसं मनावर घेऊ नका. त्याला कळतच नाही कुणाशी काय कसं बोलावं ते. काय त्याला अजून जॉब नाही मिळालाय ना, म्हणून तो फ्रस्ट्रेशन मध्ये बोलतो कधीतरी. आय एम सॉरी अगेन. तुला सॉरी म्हणण्याची काही गरज नाही भाषा, पण तो विचित्र वागतो. आता बघ, मनोहरला तो असा बोललेला आहे, शोभतं का त्याला? मनोहर माझा किती चांगला मित्र आहे, प्रत्येक वेळेला तो माझ्या मदतीला उभा असतो. हे बरोबर केलं नाही त्याने. खरोखर तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. मी सांगेन तसं त्याला. खरंच आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. काय करणार सर, माझंही घर डगडगतंय. खरं तर माझ्या प्रॉब्लेमसाठी मी स्वतःच जबाबदार आहे आणि त्याचं खापर मी कोणावरही फोडत नाही. जे माझ्या नशिबी असेल तसंच होईल. नाही, नशिबासाठी माझी काही तक्रार नाही आणि यातून मार्ग मला शोधून काढायचा आहे. भाषा, तू ना बाबा लगेच नाराज होऊन जाते. तसं काही नाहीये, पण डिप्रेशन तर येणारच ना. मी असा विचार करते की तरुण माझा ऐकत नाही, तुम्हीही माझा ऐकत नाही, आणि मी इथे असताना जर तुमची तब्येत काही कमी जास्त झाली तर लोक काय म्हणतील? की भाषा काय करत होती? म्हणजे सगळी जबाबदारी नंतर माझ्यावरतीच ना. म्हणूनच मी विचार करते की तुम्हाला इथे असा त्रास होण्यापेक्षा मी घर शिफ्ट करते. भाषा, तू अशी का बोलतेस? मग काय करेल बिचारी? एक तर तिचा नवरा तिचा ऐकत नाही, तूही ऐकत नाहीस, वाटेल तसा वागतोस, मग काय करणार बिचारी?
ठीक आहे बाबा, भाषा तू मला एक शेवटचा चान्स दे. बघ, तू जसं म्हणशील तसंच मी वागेल. फक्त एक चान्स. नाही. मनोहर सांग ना तिला हो म्हणाला. भाषा प्लीज. ठीक आहे, ठीक आहे, पण हा लास्ट चान्स हा सर. आणि आता पटापटा तयार व्हा, आपल्याला आता डॉक्टरांकडे जायचं. चला. आनंदराव, तुम्ही करोडो रुपये कमवले असतील, बंगला, प्रॉपर्टी, गाडी, पण माणसं नाही आहे तू जोडू शकलास. म्हणून मी तुला वॉर्निंग देतोय. अरे इतकी गुणी चांगली मुलगी आहे ती. कमीत कमी ती इथे राहील, इथनं जाणार नाही, अशा तऱ्हेने वाग. ठीक आहे मनोहर, मी कान धरतो. नीट वागेल बाबा. प्रॉमिस? प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. जेंटलमॅन्स प्रॉमिस. ओके. आनंद, मला वाटतं की आता आपल्या कर्जाच्या जमिनीचे भाव वाढतील असं काही मला वाटत नाही. तेव्हा ती लवकरात लवकर विकून टाकलेली बरी. सॉरी मनोहर काका, पण माझा जो काही अनुभव आहे त्या अनुभवानुसार सोन्याचे आणि जमिनीचे भाव कधीच कमी होत नाहीत, उलट वाढतच असतात ते. सर, मला असं वाटतंय की आपल्याला थोडी वाट पाहायला पाहिजे. भाषा करेक्ट बोलते. आणि मला वाटतं आपली 10 एकर जमीन आहे. 1 करोड तरी निश्चित यायला पाहिजे त्या जमिनीचे. राईट, अगदी करेक्ट. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो भाषा, मला ताबडतोब भेटायचं आहे तुला. मी यावेळेस मीटिंग मध्ये आहे, मी येऊ शकत नाही. ठीक आहे, मग मी येतो ऑफिस मध्ये. काय नको, काय गरज नाही. काय काम आहे तुझं? हे बघ भाषा, मला आत्ताच्या आत्ता 50,000 रुपये हवेत. काय? 50,000? आणि इतके पैसे मी कुठून आणू? अरे तर म्हाताऱ्याला माग ना. सॉरी, मी कोणाकडेही पैसे मागणार नाही. आणि प्लीज तू मला परत फोन करू नकोस, कळलं? माझी बायको ना खरंच वेडी आहे. तर सर, मी काय म्हणत होते, आपल्याला वाट पाहायला हवी. जोपर्यंत 1 करोड रुपयाची किंमत येत नाही तोपर्यंत ती जमीन विकू नये असं मला वाटतं. आणि मला वाटतं मिस्टर राजेशच आपली जमीन खरेदी करणार. करेक्ट, अगदी करेक्ट. पण तरुणचा काय फोन आला? ते जाऊ द्या सर. मी काय करते, मिस्टर राजेशांना फोन करते आणि मीटिंग फायनल करते. हां, चालेल. येते सर, येते. मनोहर, काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतंय. प्रॉब्लेम कसला? तरुण हा एक स्वतःच प्रॉब्लेम आहे. मला तर तो चेहऱ्यावरूनच बदमाश वाटतो. भाषासारख्या मुलीने त्याच्याशी लग्न कसं केलं हेच मला कळत नाही. वा 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 मनोहरराव, आज मला एकदम फ्रेश वाटतंय. अरे वाटणारच. अरे कधी नव्हे तू ते भाषाचं ऐकलंस? तिने दिलेली औषधं वेळेवर घेतलीस, सकाळी जॉगिंगला गेलायस, खाण्यापिण्याची पथ्य पाळली, त्यामुळे तब्येत चांगली होणारच, तब्येत चांगली राहणारच. अरे भाग्यवान आहे ती भाषा, तिचं म्हणणं तू ऐकतोयस. अरे ती ना नात्याची ना गोत्याची, पण किती सेवा करते तुझी. अरे हो, मला कल्पना आहे तिची. मंडळ समितीचं ऐकतो ना, शिवाय तुझं ऐकतोय. तू माझा मित्र आहे ना. अरे माझा काय भरोसा. अरे मला ऑलरेडी 2 हार्ट अटॅक येऊन गेलेत. कधी शुगर वाढते तर कधी बीपी शूट होतं. मी काय आज आहे तर उद्या नाही. चल तरुण, बाहेर सोड चल. मला. तरुण, माझ्याबरोबर बाहेर चल. अरे सोड मला. भाषा, तमाशा करू नका प्लीज. सज्जन माणसांमध्ये राहतो आणि तू. तरुण, तरुण सोड मला. सज्जन माणसांमध्ये राहतो आपण. काय चालवलंय? तुला काय म्हणायचंय? अरे अरे काय करतोस? मी आवार आहे, लोफर आहे.
बदमाश आहे, काही काम करत नाही, तुझ्या पैशांवर जगतो. तरुण काय बोलतेस तू? हे काय आहे सर्व? अरे म्हणून तू मात दाखवतेस मला? तरुण प्लीज, इनफ. माझ्याबरोबर चल आधी. मी नाही येणार आहे. तरुण सोड ना. अरे तरुण, मी काय मनोहर म्हणतो, काका, चूप बसायचं. नवरा बायकोच्या भांडणात बोलायचं नाही, समजत नाही का तुम्हाला? एवढे शिष्टाचार नाही का समजत? तरुण कुणाशी बोलतेस तो? माफी माग त्यांची. का मी माफी मागू त्यांची? त्यांना कळत नाही, एवढी अक्कल नाही की नवरा बायकोच्या मधात बोलतात. ए तू कोणाला डोळे दाखवते काय? हा चल तरुण, चल, बाहेर चल. तरुण अरे अरे काय करतो? सोड मला. ऐक तरुण, काय मारतोस काय? सोड मला. आणि आधी तमाशा पुरे कर आता. फार जोरात ओरडतेस तू. गप नाही राहिली तर जीव घेईन मी तुझा. मला पैसा हवाय, पैसा. तरुण तुला समजत कसं नाही? अरे पण इतका पैसा मी आणू कुठून? मग त्या म्हाताऱ्याची फुकट सेवा कशाला करतेस? 24 तास त्याची ड्युटी करतेस. हे बघ, तू ना जनावरासारखं वागू नकोस, कळलं ना? जनावर? मी जनावर? हो, तू जनावर. मी जनावर आहे. मी ऐक जनावर ना. आहे. तरुण अरे मारू नकोस ना. ऐक ऐक, सोड ना. ऐक तरुण, मनोहर, मला असं वाटतंय तरुणला आपल्याला सांगायला पाहिजे एकदा. आपल्या नात्याने थांबणार आहेस तू त्यांना? अरे थोड्या वेळापूर्वी मला काय म्हणाला ऐकलं नाहीस का? नवरा बायकोच्या भांडणात शहाण्या माणसांनी पडू नये, एवढी अक्कल नाही का, असं म्हणाला तो मला. मला एक कळत नाहीये, भाषा अशा माणसाबरोबर राहतेच कशी? मग कुठे जाणार आहे ती? अरे पण जगातल्या प्रत्येक बाईने असा विचार केला की झालं सगळं. नवऱ्यांचे फक्त अत्याचार सहन करत राहा. मला तर असं वाटतंय की पोलिसांना लगेच बोलवावं, पण नाही, उपयोग नाही. कारण ती टिपिकल गृहिणीसारखी पोलिसांच्या समोर आपल्यालाच उताना पाडणार. म्हणजे वरती उलटे पोलीस आपल्यालाच झापडतील. तुम्ही का बोलावलं? नवरा बायकोच्या भांडणात का पडलात? खरंच धर्मसंकटात सापडलोय आपण. मग काय करायला हवं? काही नाही, वाट बघण्याच्या पलीकडे आपण दुसरं काय करू शकतो? जोपर्यंत भाषा आपल्याला सांगत नाही की तुम्ही माझी मदत करा, तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. फक्त बघत राहायचं. आणि हे बघणं मला तरी सहन होत नाही. मी निघतो. मी निघालो. तुला तरुणनी मारलंय? तुम्ही औषध घेतलं? तुला तरुणनी मारलंय का? का मारलं? ह्या प्रश्नांची उत्तरं माझ्याजवळ नाही. खरं सांगायचं तर आयुष्यात असे अनेक प्रश्न असतात ज्याची उत्तर आपल्याजवळ नसतात. काही नाती अशी असतात ना सर, की आयुष्यभर आपल्याला त्याचं ओझं खांद्यावर घेऊन चालावं लागतं. तुम्ही बरोबर आहात की चूक असं कोणी विचारतच नाही आपल्याला. कारण तुम्हाला कोणाला सफाई देताच येत नाही. मला सांगा, तुम्ही असं काय वाईट केलं होतं की तुम्हाला तुमची पत्नी निर्मला मॅडम सोडून गेल्या? मी तुम्हाला आजवर कधी विचारलं नाही,
कारण मला कळतंय, तुमची व्यथा मला कळते. मला हे जाणवते सर की तुम्ही खूप खूप प्रेम करत असाल निर्मला मॅडमवर. खरं आहे ना? हो, पण माझ्या प्रेमाची किंमत माझ्या बायको निर्मलाला केव्हाच कळलं नाही. हेच तर होतं ना सर. आपण 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 ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याला आपली किंमतच नसते. हेच तर होतं ना सर. आपण ज्याच्यावर मनापाड प्रेम करतो त्याला आपली किंमतच नसते. तो आपल्याला कधी समजूनच घेत नाही. खूप कमी माणसं अशी असतात की ज्यांना प्रेमाचं उत्तर फक्त प्रेमाने मिळतं. बाकी सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रोमाइज, तडजोड, ऍडजस्टमेंट अशाच गोष्टी कराव्या लागतात. आणि सर, तुम्ही प्रतिकार करायचा प्रयत्न केला ना की मग नातेच संपून जातात. त्यामुळे सहन होईल तोवर सहन करायचं, नंतर सोडून द्यायचं. सर, एक जर प्रेम करणारा माणूस असेल ना तर मग दागिने नको, पैसा नको, प्रॉपर्टी नको. फक्त त्या प्रेमाच्या आधारावर माणूस अख्खं आयुष्य जगू शकतो. पण तो माणूस मनापासून प्रेम करणारा हवा ना. का होते सर? घाव शरीरावर नाही हो, मनावर लागतात. आणि मग त्याचा इलाज होऊ शकत नाही. कारण मन खूप नाजूक असतं हो सर. एकदा तुटलं ना की मग सहन करणंही कठीण होतं. लग्न झालेली माझ्यासारखी मुलगी मग फिरून माहेरीही जाऊ शकत नाही. आणि मग मुकटपणे नवऱ्याचे अत्याचार फक्त सहन करावे लागतात. बस फक्त सहन करायचं. जाऊ द्या सर, तुम्ही विचार नका करू. आधीच तुमची तब्येत बरी नाही. माझा विचार करून तुम्हाला परत त्रासच होणार ना. औषधं घ्या आणि आराम करा. खरं सांगू सर, मी तुम्हाला अजून त्रास देऊ इच्छित नाही. आय एम सॉरी सर, रिअली व्हेरी सॉरी. आलेक्स, काय म्हणतोय म्हातारा? तू गप गप. अरे अरे गप. काय मारतेस कशाला? म्हणजे काय, फक्त ऍक्टिंग करायचं ठरलं होतं ना आपलं. खरं खरं मारतोस का? हे सोडतोस माझे? दुष्ट माणूस कुठला. ऍक्टिंग करतोस की जीव घेतोस माझा? लागलं मला ना, केवढ्या जोरात केस ओढले. गप. हात सुद्धा पिरगळलास माझा. वेडा झालेस का तू? अगं पण म्हाताऱ्याला खरं वाटायला नको का, म्हणून मी करत होतो.
अरे पण एवढी ओव्हर ऍक्टिंग केलीस ना तर तो हार्ट अटॅक येऊन मरेल तिकडेच. अगं हो, हे पण खरं आहे तुझं. मग काय मिस्टर मोडकांची दया यायला लागली तुला? जास्तच तेव्हा चालली आहे. मला विसरू नकोस हा. भाषा, मला कुठल्याही परिस्थितीत पैसा हवा. अरे हो, अरे त्याचेच तर प्रयत्न करतोय ना आपण. एकदा त्यांचा आपल्यावरती विश्वास बसायला हवा की ही भाषा बिचारी खूप दुःखी आहे. तिचा हा नवरा तिला बदडतो. मग मिळेल आपल्याला सगळं हळूहळू. हे पण खरं आहे तुझं. बिझनेस आपल्या हातात आला पाहिजे, मग मज्जाच मज्जा. हे बघ, तू त्याची सेवा करत राहा. मला असं वाटतं की म्हातारा तुझ्यासाठी प्रॉपर्टी नक्कीच सोडून देईल. मलाही तसंच वाटतंय. अरे हो, पण त्याला वाटलं तर पाहिजे ना माझा हा नवरा मला खूप बदडतो आणि मग मी अशी टोमॅटो सॉस लावून फिरते. करेक्ट आहे बिलकुल. कसंही करून हा पैसा आणि बिझनेस आपल्या हातात आला पाहिजे, मग मजा येईल. आणि मला विश्वास आहे ज्या प्रकारे तू सेवेचं नाटक करतेस ना, ते बघून हे नक्की असंच होईल. खरंच मलाही असंच वाटतं. पण भाषा, कधी? म्हातारा फार फुटेज खातोय. आपल्याला काहीतरी वेगळं प्लॅनिंग करायला पाहिजे. असं काहीतरी करायला पाहिजे की म्हातारा फसलाच पाहिजे आणि सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावाने झाली पाहिजे. अच्छा, पण मग जर मिस्टर मोडक माझ्याशी लग्न करतो असं म्हणाले तर? आयडिया करेक्ट आहे. मी तुला डिवोर्स देतो ना, मग म्हाताऱ्याला तुझी दया येईल आणि तू तुझ्याशी लग्न करेल. वेडा झालास का तू? अरे त्यांच्या मुलीच्या वयाची मी. वयाला मार गोळी. पैसे बघ, पैसे 80 करोड. तू ना तरुण. आणि दिवस म्हणजे तू. अगं नाटक आहे नुसतं. नाटक करतोय आपण. तू मोडकांशी लग्न करायचं. किती वर्ष जिवंत राहणार आहेस तो? प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणारच. 2-4 वर्षात तो मेला की झालं, मग आपण लग्न करू. मग आपण दोघं राज्य करायचं. काय तरुण? अरे हे बघ, म्हणजे तू बोलतोयस पण ह्या सगळ्या गोष्टी खूप विचार करून करायला हव्यात. नाही म्हणजे उगीच आपला डाव आपल्यावरच उलटला ना तर खूप मोठा घोळ होईल रे. आणि मिस्टर मोडक तसे खूप चांगले पण आहेत रे. मला उगीच त्यांचा असा विश्वासघात करावा असं नाही वाटत रे. अगं भाषा, पण मला पण नाही वाटत असं. पैसा महत्वाचा ना. आणि मोडकांना आहे कोण? मूल ना बाळ. आपण असं करूया, त्यांचा विश्वास बसला पाहिजे. बघ, विचार करू नकोस, आपण असंच करूया. अरे ये जवळ.
गुड मॉर्निंग भाषा. गुड मॉर्निंग मनोहर काका. भाषा गुड मॉर्निंग. आनंद, आज भाषेचं असं काय झालंय? म्हणजे ती अचानक अशी अबोल, चेहरा पण एकदम उतरलेला आहे. काही झालंय का? मग काय करणार ती? नवरा तिचा मनुष्य आहे का? राक्षस आहे तो, राक्षस. ही आजकालची मुलं ना, ही सर्व अशीच. सर्वांना नोकरीवाली बायको पाहिजे, पैसे कमवणारी बायको पाहिजे, तिच्या जीवावरती मजा मारायला पाहिजे, पण बायकोची इज्जत नाही करणार. सर्व दिखावा आहे रे. हे जे संबंध आहे ना, सर्व दिखावे आहे. फक्त पैसा हवा लोकांना, पैसा. खरं आहे तुझं. प्रश्न असा आहे की मग भाषासारख्या मुलींनी करायचं कसं? पुरुष म्हणजे सुद्धा ना, वाटेल तसे वागतात. बायकांना तर किंमत देतच नाहीत. हे पिढ्यानपिढ्या सुरू आहे. स्त्रियांवर अत्याचार, अन्याय करतात, वाटेल तसं वागतात. हे माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो, अशा नतद्रष्टांना भर चौकात चपलानी मारलं पाहिजे. बायको आपली बिचारी संसार करते, कष्ट उपसते, पण पुरुषाला त्याची अजिबात किंमत नाही. खरं आहे तुझं मनोहर. मला तर आता भाषाची काळजी वाटायला लागली. मिस्टर मोडक, आधी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. माझ्यामुळे उगीच तुम्हाला त्रास नको. म्हणून मीच विचार करते की मी इथे न राहिलेलं बरं. अरे असं का बोलताय तू भाषा? मला हे सांग, तरुणी हे करणं जरुरी नाही आहे का? किंमतच नाही त्याची त्याला. तुझ्यावरती हात उचलतो तो. हे बघ भाषा, त्याला तुझी पर्वा नाही हेच खरं आहे. आणि तुला स्पष्ट सांगू का, तू जरा त्याला जास्त डोक्यावर चढवून ठेवलंयस. हो, कारण की ही त्याच्यावरती प्रेम करते ना, ही वेडी भाषा. त्याला ना ही दुनियादारी जरा बघू दे. त्याला नोकरी करू दे, काम करू दे. 4 पैसे मिळायला मेहनत करावं लागते. बोलो बोलो, त्याला बोलो. तो घरी नाहीये. अरे पण सकाळी तर मी पाहिलं त्याला. पण आता नाहीये तो घरात. अगं मग गेला कुठे? आणि तेही तुला न सांगता गेला? तो असाच वागतो. नाही सांगत तो मला, कारण त्याला नाही गरज वाटत मला सांगायची. बेजबाबदार आहे तो. आणि बरंच झालं तो गेला. मी तर म्हणते तो इथे न आला ना तर जास्तच बरं. सुटेल मी या व्यापातून. भाषा काय बोलतेस तू? खरंच बोलते मी. परत मला कंटाळा आला हा त्याचा मूड सांभाळण्याचा. किती वेळा त्याला सांभाळून घ्यायचं मी? मीही माणूस आहे ना. नाही, माझ्याही सहनशक्तीला सीमा आहेत. अगं पण भाषा. मिस्टर मोडक, मी एका अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आले. पण मी आज जी काही आहे ते मी स्वतःच्या मेहनतीवर. मी कधीच कोणाच्या उपकारांचं ओझं खांद्यावर घेऊन नाही जगू शकत. मी स्वतः मेहनत केली, अभ्यास केला आणि स्वबळावर नोकरी मिळवली. शिवाय मला सांगा की मी तरुणला काय कमी करते? मी मिळवते ना पैसा. चांगला खातो, कपडे चांगले घालतो, सगळ्या हौस मौज करतो. काय हवं त्याला आणखीन? ऑन द कॉन्ट्ररी, मला काय हवंय हेच त्याला समजायला हवं. आळशी झालाय तो नुसता. शिवाय पुरुष आहे ना, ताकद दाखवतो मला. माझी किंमत नाही, पाय पुसणं आहे मी. पण बस झालं आता. कंटाळा येतो मला या सगळ्या गोष्टींचा.
अजून नाही सहन करू शकत मी. मलाही काही आत्मसन्मान आहे की नाही? बस बस आता नाही सहन होणार मला. त्याला यायचं असेल तर तो येईल, आणि नाही आला ना तर काही हरकत नाही. असा असा बेजबाबदार नवरा असून नसून सारखाच शेवटी. आणि मिस्टर मोडक, मी तुम्हालाही सांगते, जर तो आला ना तर त्याला खुशाल धमकी द्या. इथे राहायचं असेल तर शांतपणे राहा म्हणावं. हा असला तमाशा, ही अशी शिवी गाळी ते चालणार नाही. नाही तर पोलिसात देईन म्हणावं तुला. ही असली भांडणं, शिवी गाळ, हे काय बरं वाटतं का? काय वाटत असेल माझ्या मनाला? खरं आहे तुझं भाषा, अगदी खरं आहे. अरे रे, बिचारी भाषा किती सहन करते ही. अरे हिचा नवरा नवरा आहे का खाटी काय? कसा संसार करावा या पोरीनी? इतकी गुणी चांगली मुलगी. कसला विचार करतोय आनंद? विचार करतोय की या भाषाचा दोष काय? दोष आनंद, दोष हिचा नाही, हिच्या भाग्याचा, हिच्या नशिबाचा, हिच्या दैवाचा आहे. आणि भाग्यात जे असेल ते माणसाला सहन करावंच लागतं. तरी मला असं वाटतं की ती बरीच नशीबवान आहे. कारण हो, तुझ्या घरात ती राहते, तुझ्यासारख्याची सोबत आहे तिला. नाहीतर तुला माहितीच आहे, आजकालच्या जगात या तरुण मुलींना जगात एकटं फिरणं म्हणजे किती मुश्किल आहे ते. पण तरुणला समजत नाही, त्याला एकदा समज द्यायलाच हवी. हाय, तू भूत बघितल्यासारखी घाबरतेस काय? अरे इथे काय करतेस तू? अरे घरापासून जवळ आहोत आपण, कोणी आपल्याला बघितलं तर सगळा प्लॅन चौपट होईल आपला. काही होत नाही ग, नाटक करतोय आपण. अरे पण तसे ना तुझ्यापासून दूर राहणं मला खूप कठीण आहे. इथे काय करतेस तू? अरे आत्ताच कसं असं व्हायला लागलं तुला? हा, अजून आपला प्लॅन पूर्ण व्हायला खूप वेळ आहे. अरे अजून आपला दिवस पण व्हायचा आहे. आणि मिस्टर मोडक यांनी जर माझ्याशी लग्न केलं तर मग ते मरेपर्यंत तुला वाट बघावी लागेल. हे तर खरं आहे, पण आपण लपून छपून भेटू शकू ना. आणि काय, करोडोंच्या प्रॉपर्टीसाठी एवढं तर सहन करावंच लागेल. तरुण, हे आपण बरोबर करतोय ना? हा, तुला काही शंका वाटते? नाही, आपण असा विचार करतोय तसं नाही झालं तर? म्हणजे मोडक यांनी जर माझ्याशी लग्न नाही केलं तर? शिवाय लग्न करून जर ते लवकर मेले नाही तर मग आपला सगळा प्लॅन चौपट होईल रे. नाही, तू म्हणतेस ते खरं आहे. मग आहेच खरं, इतकं सोपं नाही येते. शिवाय मोडक सर खूप चांगले आहेत. त्यांचा असा विश्वासघात कसा करायचा आपण? हे बघ भाषा, तू अशी डगमगू नकोस बाबा. नाही रे, डगमगत नाही मी. पण शेवटी मला पैशांपेक्षाही जास्त तू महत्वाचा आहेस. तू नवरा आहेस माझा तरुण. भाषा, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आता तू जा, आणि मी तुला भेटायला थोड्या वेळात येतो. गॅलरीची खिडकी उघडी ठेव. ओके, जा, पळ पळ पळ.
मनोहर, कसला विचार करतोय बाबा? विचार, जोपर्यंत मन आहे, डोकं शाबूत आहे, तोपर्यंत विचार करणार आहेत ना. विचार करत होतो, भाषाला औषधं आणायला पाठवलंस ह्या वेळेला, त्या तरुणचा काय भरोसा नाही. म्हणजे आपण दोघं असताना आपल्या समोर तो तिला मारतो, बाहेर ती एकटी असताना तिला गाठून त्याने काही केलं म्हणजे. नाही, खरं आहे तुझं म्हणणं, पण काय हरकत नाही, तू काही काळजी करू नको. अरे असं कसं म्हणतोस तू? औषधं आणायला तिला आता पाठवणं काही जरुरी होतं का? हो, तसं गरजेचं तर होतच, पण तू काय काळजी करतोयस मनोहर? हे बघ, भाषा इथे आहे म्हणून काहीतरी सर्व बरं आहे. मी एकटाच असतो ना इथे, मरून पडलो असतो कोणाला कळलंही नसतं. तुझं एक काम वेगळंच आहे. सगळं दिलंय देवानी तुला, गाडी आहे, पैसा आहे, इज्जत आहे. एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतलं. ना संसार, ना मुलं बाळ, ना बायको, सगळं अपुरं. उशीर होतोय, मला निघायला हवं, पण अजून भाषा काय येत नाहीये. या 100 वर्ष आयुष्य आहे. तुझ्याच बद्दल बोलणं चाललेलं होतं. औषध आणायला गेले होतीस ना? मिळाली औषधं? हो, पण एक काम तू मात्र पुण्याचं केलेलं आहेस. काका, तुम्ही उगाचच माझं कौतुक करू नका. खरंच एवढं कौतुक असतं ना तर देवाने अशी शिक्षा दिली नसती मला. तरुण सारखा नवरा नसता मिळाला ना मला. अगं, पण ही झाली नाण्याची एक बाजू. दुसऱ्या बाजूचा विचार कर ना. म्हणजे तुला आनंद सारखा मालक मिळाला, त्यांनी तुला आधार दिला. हो, खरं आहे तुमचं. आनंद सरांचा खूप आधार वाटतो मला. हे जर नसते तर काय झालं असतं काय माहिती. आनंद सरांनी मला जॉब दिला, राहायला जागा दिली, पण हे सगळं सुख उपभोगायला नशीब लागतं ना काका. माझा नवरा, त्याच्या नशिबात नव्हतं. त्याच्या डोक्यात भूत भरलंय ना. जाऊ दे, देव जे काही करतं ते चांगलंच करतं. कदाचित माझ्या नशिबात याहूनही काही चांगलं असेल. एनिवे, मी पानं घेते जेवायची. भूक लागली असेल ना? नाही, पण अगं तरुण, तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याला यायचं असेल तर येईल, नाहीतर जाईल. खरंच सांगू का, तो आला नाही ना तर मला जास्त बरं वाटेल. येते मी, पानं घ्यायची. अजूनही आला नाहीये. कुठे गेला असेल? कुठे गेला हा? यायला हवा होता, लगेच येतो म्हणाला. काय हा फोन का नाही उचलत ते? किती वेळ वाट पाहायची? स्वतः बाहेर मजा करतो आणि मला मात्र इथे अडकवून ठेवलंय. पैशाच्या मागे एवढा का पडलाय? आणि एवढा पैसा मिळतोय, आयुष्यात अजून किती हाव करणार आहे हा? जेवढं नशिबात असेल तेवढंच मिळणार ना.
हा खूप जिद्दी माणूस आहे. तरुण कोणाचं ऐकणार नाही. आणि मिस्टर मोडक बिचारे सज्जन ग्रस्त आहेत. त्यांच्या मनाचा आपण कशाला विचार करायचा. मला कधी कधी या गोष्टी नाही पटत. हा कुठे गेलाय कोणास ठाऊक. काय करू बरं. आनंद, अरे तरुणला जाऊन जवळजवळ 1 महिना होत आला. हो रे, मलाही माहिती आहे. कुठे गेलास देवाला ठाऊक. अरे पण विचारपूस करायला नको का. अरे असा माणूस अचानक गायब होतो म्हणजे. देव न करो, पण उगाच काही कमी जास्त झालं म्हणजे तर सगळं तुझ्या अंगाशी येईल. अरे पण काही होणार नाही. काहीही कमी जास्त होणार नाही. मला तरुणचा स्वभाव चांगलाच माहिती आहे. तर अजिबात स्वतःच्या जीवाला त्रास वगैरे काही करून घेत नाही. हे काही पहिल्यांदा होत नाहीये. याच्या आधी 3-4 वेळा तो असाच पळून गेलाय. इकडे तिकडे फिरणार, 4 दिवस उपाशी राहणार, गप्पाटप्पे खाणार, मग येईल परत इकडेच. अगं पण 1 महिना होतोय भाषा. त्यांनी फोन तरी करायला होता है ना. नाही, करायला हवा होता, पण त्याने केला असता ना तरी मी उचलला नसता. अगं असं काय म्हणतेस तू भाषा. अगं तो कुठल्या संकटात असला आणि त्याला मदतीची गरज असली आणि त्याने तुला फोन केला असला आणि अशा वेळी तू फोन उचलला नाहीस तर काहीही होणार नाही. आणि खरं तो मला यायलाच नकोय परत इकडे. तो आला ना की डोक्यात नवीन काही संकट घेऊन येईल. त्यापेक्षा बरं आहे 1 महिना शांतता आहे. आणि मला वाटतं त्याला कुठेही शोधण्याचा प्रयत्न करणं बेकार आहे. हा, मला असं वाटतंय की तू जरा शांतपणे विचार करायला पाहिजे. मी शांतपणेच विचार करून सांगते सर. त्याला अजिबात शोधायचा प्रयत्न करू नका. म्हणून म्हणते त्याची काळजी नको. एक्सक्यूज मी मिस्टर भाषा. हां, मी कुरिअर आहे. थँक्यू मॅम. काय झालं भाषा. काय आहे ते. तरुणने डिवोर्स पेपर्स ठेवलेत. काय. हा काय वेडा झालेला आहे का. नाही, तरी मी तुला सांगत होतो की हा काहीतरी गडबड नक्की करणार म्हणून. मी तुला म्हटलं होतं एकदा बोलून घे त्याच्याशी. नाही, त्याचा काही फायदा झाला नसता. मी ओळखते तरुणला. मनोहर काका, चूक त्याची नाही, चूक माझी आहे. अगं मी वेडी होते. मी प्रेम केलं त्याच्याशी. मी विश्वास टाकला त्याच्यावर. आणि नशीब माझं, मिस्टर मोडकांनी मला नोकरी दिली, मला राहायला घर दिलं. नाहीतर माझी काय अवस्था झाली असती. हे बघ, तुझी इच्छा असेल तर मी बोलू का तरुणशी. नको, त्याची काही गरज नाहीये. त्याची लायकीच नाहीये तेवढी. आणि तुम्ही त्याच्याशी बोलून तुमचा अपमान कशाला करून घेताय. मला माहितीये वेडेपणा करतोय तो, पण हरकत नाही. मला पण हेच हवं होतं. आणि तुम्हीच सांगा ना, कुठवर अशा बेकार माणसाला मी सांभाळत बसणार आयुष्यभर. न काम ना धंदा, वर त्याच्या आरी राहावी. मारहाण. मीच वेडी होते. पण जाऊ दे, हरकत नाही. मला परवा नाहीये त्याची. आणि मी का म्हणून त्याच्या मागे आपले आयुष्य बर्बाद करू. डिवोर्स पेपर पाठवतो ना मला,
ठीक आहे, मी याच्यावर सही करून पाठवून देते परत. नकोच आहे आम्हाला व्याप उगाचच. भाषा भाषा, काय वेळा मनुष्य आहे. नाही, या बिचाऱ्या मुलीचीच फसगत झाली. इतकी चांगली बायको मिळाली, खरंच वेडा येतो. शेवटी नशीब त्याचं. त्याला त्याच्या बायकोची किंमतच नाही कळली. एकतर स्वतःला कमवायची अकल नाही, आणि वर नोटीस पाठवतो डिवोर्सची. एका अर्थाने बरंच झालं म्हणा. भाषासारखी चांगली मुलगी निदान त्या राक्षसाच्या तावडीतून सुटेल तरी. पुढचं आयुष्य सुखाने तरी जगेल. खाली बस. कोणी बघितलं तर नाही ना तुला? कोण बघणार आहे? मोडक औषध घेऊन झोपला असेल. फसवलंच ना तुम्हाला. हे डिवोर्स वगैरे नाटक करणं जरुरी आहे का? खूप जरुरी आहे. डिवोर्स झाल्याशिवाय तुझं लग्न कसं होणार? म्हणजे तू पक्क ठरवलंयस माझं लग्न मोडकांशी होणारच म्हणून? अगं झालंच पाहिजे, त्याशिवाय प्रॉपर्टी तुझ्या नावावर होईल का? तरुण हे सगळं खूप भयंकर आहे रे. अगं पण त्याशिवाय 80 करोड मिळणार आहे का? तरुण जाऊ दे, आता जरा माझ्या जवळ अशी राहा. काय जवळ राहा? इथे माझ्या डोक्यात टांगती तलवार आहे आणि तुला प्रेमाचं सुचतंय का? आणि आता तू सांगितल्याप्रमाणे डिवोर्स पेपरवर सह्या केल्या आहेत. अगं कागदांवर सही करून काय संबंध खराब होतात का? बरं रे बाबा, पण मला खरंच खूप टेन्शन आलंय रे. एका सज्जन माणसाची फसवणूक करतोय रे आपण. असा विश्वासघात म्हणजे. किती विचार करतेस? काही होणार नाही तसं. कोण आहे? कोण? तरुण तरुण तरुण, अरे पण काय करतोस तू? मस्त मोडक आहेत, सोड. काय आनंद, कसला विचार करतोयस? अरे तरी तुला किती वेळा सांगितलं की टेन्शन घेत जाऊ नकोस. डॉक्टरनी सुद्धा तुला 100 वेळा वॉर्निंग दिली आहे की टेन्शन घ्यायचं नाही म्हणून. तू काही कोणाचं ऐकणार नाहीस. मनोहर, जिवंत आहे तोपर्यंत विचार करणारच ना. विचार थोडी बंद होतात माणसांचे. अरे पण नुसते विचार करून काय होणार आहे? आणि तुझ्या विचार करण्याने काही बदलणार आहे का? जे व्हायचं ते होणार आहे. हा, आता परिस्थिती थोडी नाजूक झाली आहे हे खरं आहे. ये भाषा, काय झालं? काय व्हायचंय?
आज मी मुक्त झाले, स्वतंत्र झाले. आता आता उगाच कोणी माझ्यावर अधिकारही गाजवणार नाही, उगीच कोणी गुलामासारखं वागवणार नाही. तरुण काय बोलला? तो काय बोलणार? आणि त्याचं काय? मीच त्याच्याशी बोलणार नव्हते. ज्या माणसाला बायकोची किंमत नाही, वचनांची किंमत नाही, अशा माणसाकडनं काय अपेक्षा करणार? मग तू डिवोर्स दिलास? मग काय करायला हवं होतं? अगं पण तू असाच डिवोर्स दिला? पोटगी म्हणून काही मागितलं नाही? तुझा अधिकार आहे. कशावर अधिकाराचा दावा मिस्टर मोडक? त्याची लायकी काय? हा? आणि त्याच्याजवळ कुठली आली प्रॉपर्टी मौज मजा मारायला? माझ्या भरोश्यावर तो जगत होता. मी काय मागणार त्याच्याकडे? अगं पण तुझं वय लहान आहे बेटा. काय असतं, ह्या वयात जोडीदाराशिवाय जगणं जरा कठीण असतं. कठीण आहे, पण असा जोडीदार काय फायद्याचा? तरुण सारखा जोडीदार म्हणजे असं नसल्यासारखा. त्यापेक्षा तो नसलेलाच बरा ना काका. उलट आता मला जगण्याची अजून जिद्द आहे. आणि आता मी मला हवं तसं करिअर घडवीन. मिस्टर मोडक, मी खूप मेहनत करायला तयार आहे. मला आता स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय. फक्त तुमच्या मदतीची, तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. भाषा, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. फक्त तू मन लावून काम कर. ते तर मी करीनच. बस. थँक्स अ लॉट सर. माय प्लेजर. काय मुलगी आहे? दॅट्स द स्पिरिट. आनंद, तिचा चेहरा बघून तू अंदाज लावू नकोस. म्हणजे असा अंदाज लावू नकोस की ती खूप आनंदात आहे. अरे, तिच्या नवऱ्याने तिला डिवोर्स दिलाय. दुःख लपवण्याची ही एक पद्धत आहे. तिने चेहऱ्यावरती कितीही हसू दाखवलं तरी दुःख होणारच. तिच्या डोळ्यात ते अश्रू असणारच. पण हरकत नाही. आता मात्र ती स्वतःचं करिअर छान घडवू शकेल. अशा मुलीचा खरंच अभिमान वाटायला हवा. हरतेस काय? मग उशिरा का आला तू? अगं, आजूबाजूचे जागे असतात, कोणी बघितलं ना तर घोळ होईल. म्हणे घोळ होईल. एक तर 15 दिवस झाले डिवोर्स होऊन. मला नाही वाटत मिस्टर मोडक माझ्याशी लग्न करतील म्हणून. आणि का करतील ते सांग ना मला. माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते. नाही बाई, श्रीमंत माणसांना प्रॉपर्टी सांभाळायला कोणीतरी लागतं. असा विचार तू करतोस? तू ना खरंच. अगं नाही बाई, मोडक विचार करत असतील. आणि तू उगाच चिंता करू नकोस, उगाच प्रॉब्लेम वाढू नकोस. चल, नाईट लॅम्प बंद करूया. काही नको. ये ग तरुण. सोड. आनंद, अरे आनंद, कधीपासून तुझा फोन ट्राय करतोय. बरं, भाषाची तू काही बोललास का? हो का? अरे तू काल बोलणार होतास ना, अजून बोलला नाही? हो, आता बोलायचं आहे मला. आणि काय, सर्व ठीक आहे ना? हो, बिलकुल सर्व ठीक आहे. भाषा आहे का घरात? हो, आहे ना, घरात आहे ती. ए भाषा, भाषा.
काय भाषा, हं? आज अगदी खास मूड दिसतोय. असंच विचार केला की आपण विचार करू की जी परिस्थिती आहे ती बदलणार थोडीच आहे. उगीच त्याच्यावर विचार करून आपला मूड कशाला घालवायचा, उगीच कशाला दुःख करायचं. हा करेक्ट, तू विचार केलाय. करेक्ट. ऍक्च्युली मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. मग बोला ना प्लीज. मनोहर, तू जरा काही बोल ना. अरे तू बोलून देशील तेव्हा बोलीन ना. भाषा म्हणजे काय आहे, आनंद मुळातच जरा आबोल. म्हणजे त्याला आपले विचार निसंकोचपणे सांगता येत नाहीत, म्हणून मीच बोलतो. भाषा मुळातच तू एक जबाबदार, हुशार, शिकलेली, सुसंस्कृत मुलगी आहेस. तरुणसारख्या मुलाने तुला धोका दिला, तुला डिवोर्स दिला, तुझ्या आयुष्यातनं निघून गेला, पण तरीही आयुष्य जगायला एका साथीदाराची, एका कंपॅनियनची जरूर असते. म्हणजे तसंही एकटा माणूस नाही जगू शकत. खरं खरं बोलताय तुम्ही. तसे मला इकडे राहायला काही संकोच नाही वाटत. मला असं वाटत की हे घर माझंच आहे. खरंच कदाचित तुझं वाटणं खरंही होऊ शकेल. मला कळलं नाही. म्हणजे तुला माहिती आहे, ती आनंदही एकटाच आहे. म्हणजे त्याला कोणी जवळचा नातेवाईकच नाही. अर्थात बायको होती, पण तीही त्याला कधीच सोडून गेली. आता ह्या वयात आनंद धड लग्नही करू शकत नाही किंवा संसाराचंही स्वप्न बघू शकत नाही, आणि त्याची तशी अपेक्षाही नाही. तरीही प्रश्न उरतो तो एका जोडीदाराचा, कंपॅनियनचा. आणि त्याची गरज तुझ्या इतकी त्याला पण आहे. भाषा, तू जर हो म्हणालीस तर ऑफिशियली तू आनंदची कंपॅनियन होऊ शकतेस. म्हणजे तशी तुझ्यावर कुठली सक्ती नाही. स्वतः विचार कर, वेळ घे, आणि त्यासाठी आनंदची कुठलीही अट नसेल. हा, पण कायदेशीर मात्र तू त्याची बायको असशील. म्हणजे तू आनंदला त्याच्या बिझनेसमध्ये ऑफिशियली मदत करू शकशील. पण तुला प्रॉपर्टीचा हिस्सा पण मिळेल. तुझ्या जगण्याला एक आधार मिळेल, एक अर्थ येईल. बघ, विचार कर. आता माझ्याबद्दल विचारशील तर मीही एक आजारी माणूस. म्हणजे आनंदला मी किती साथ देऊ शकणार. हो, तुम्ही खरं बोलताय. म्हणजे आधाराची गरज तर मलाही आहे हो. पण नाही भाषा, तू जर जगाचा विचार करत असशील तर तो सोडून दे. अगं, ह्या जगात उगाचच कुणी कुणाच्या उपयोगी पडत नाही. आता मला सांग, आज आनंद जवळ काय नाहीये? पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, गाडी आहे, बिझनेस आहे, पण हक्काचं, मायेचं माणूस नाही.
आणि तो आधार आयुष्यात असल्याशिवाय अशा जगण्याला काय अर्थ आहे? हे बघ, तू तुझा वेळ घे, विचार कर. तू हो किंवा नाही काही उत्तर दे. हे बघ, तू ह्या घरात आता राहतेस तशीच राहशील. आज आनंद जवळ काय नाहीये, त्यात काहीही फरक पडणार नाही. फक्त प्रश्न आहे तो होणाऱ्या नवीन संबंधांचा. अगं, ह्याची एवढी प्रॉपर्टी सांभाळायला कुणीतरी पाहिजे म्हणून तुला विचारलं. आता बघ, विचार कर. मला 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 हे मान्य आहे. हळू हळू बोल जरा तू. अशाने ना आपली चोरी पकडली जायची. काही होत नाही ग. हे बघ, मला असं वाटतं की मोडक नक्की लग्न करतील. काय माहिती. आणि तुला असं का वाटतं? अगं, कारण नर्स पण 24 तास तुझ्यासारखी मेहनत करणार नाही. आणि प्रत्येकाला आपला एक माणूस हवासा वाटतो. म्हणजे म्हणजे मला खरंच लग्न करावं लागेल? त्याला काय प्रॉब्लेम आहे? तू काय 50 वर्ष जगणार आहे का? शिवाय 80 करोड. आपलं तर लाईफ बनेल. ठीक आहे. पण आपण का त्यांच्या मनाचा विचार करतोय? हे बघ भाषा, अगं मी पण काय इतका वाईट आहे का? मला असं वाटत नाही की त्यांनी लवकर मरावं. पण काय करणार, आपल्याजवळ दुसरा पर्याय नाहीये. शिवाय हा एकच रस्ता आहे ज्यामुळे आपल्याला पैसा मिळू शकतो. थोडी हिंमत ठेव. कमॉन यार, कमॉन. छान आहे गुणाची माझी बायको. ये जवळ ये. लाडाची नको जा. ये ग. वा भाषा, फार सुंदर दिसतेस. पण चेहऱ्यावरती टेन्शन का बरं आहे? अरे आनंद, चेहऱ्यावर टेन्शन राहणारच. अरे लग्नाला निघाली ती. बरं भाषा, लग्नाची सगळी तयारी झालेली आहे. आता आपल्याला देवळात जायचंय. तिथे वैदिक पद्धतीने लग्न होईल. त्यानंतर रजिस्ट्रारच्या ऑफिसला. तिथे एकदा सह्या झाल्या की आपण घरी परत. चला चला निघूया. एक मिनिट. हे लग्न होणार नाही. काय? कारण तू फार नाराज दिसतेस. का का मिस्टर मोडक? नाही म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या डोळ्यात पाणी आहे म्हणजे मी नाराज असेल. पण तसं काही नाहीये. तुम्ही काही माझ्यावरती जोर जबरदस्ती नाही केलीये. मी माझ्या मर्जीने तयार झाले ना या लग्नाला. आम्हाला कल्पना आहे भाषा की तू तुझ्या मनाची समजूत घातली आहेस. तू अतिशय चांगली मुलगी आहेस याची आम्हाला कल्पना नाहीये का? तू नेहमी सतत दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करत आली आहेस. तू नेहमी आनंदच्या स्वास्थ्याचा विचार करत आली आहेस.
असंच काही नाहीये. असंच आहे भाषा, आणि आम्हाला त्याची कल्पना आहे. कारण तुझ्या आणि तरुण मध्ये जे बोलणं व्हायचं ते आम्ही ऐकलेलं आहे. काय? तुमच्या प्लॅनची आम्हाला पूर्ण माहिती होती. हा, आता तरुणही तसा काही वाईट माणूस नाहीये. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की माणसावरती वेळ आली की तो वेळेप्रमाणे वागतो, त्यात दुसरे मार्ग शोधतो. याचा अर्थ तो मनाने वाईट असेलच असा होत नाही. आम्हाला ह्याचीही कल्पना आहे की आनंदला दुखावण्याचा, धोका देण्याचा तुमचा कुठलाही मानस नाही, आणि ही गोष्ट अतिशय चांगली आहे. तुला कल्पना नाही आहे, पण आनंदचंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. अर्थात तुझ्या गुणांवर, जिद्दीवर. आनंद आणि मी दोघेही खुश आहोत. तुमच्यातली भांडणं, तुमचा डिवोर्स, हे सगळं नाटक होतं याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. सॉरी मिस्टर मोडक, पण तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं वाईट व्हावं असं कधीच आमच्या मनात आलं नाही. म्हणजे तुमच्या पैशाबद्दल आमच्या मनात आसक्ती निर्माण झालीच आहे. पण अगं, पण हा पैसा तुझाच आहे. काय? हो. एक मिनिट. तरुण, ए तरुण, तर भाषा, तुझं लग्न होणार, पण ते आनंदशी नाही, तरुणशी. कसं असतं भाषा, प्रेमाचे आणि नात्याचे संबंध यांची अनेक रूपं असतात. आनंदने तुझ्यावर प्रेम केलं, मनापासून प्रेम केलं, पण ते प्रेम एका बापाचं आपल्या मुलीवरती होतं. काय? आम्ही तुझी परीक्षा घेत होतो, आणि जसं तू म्हटलंस ते करून दाखवलं. त्यामुळे मला तू अधिक आवडलेली. आता आम्ही तुमच्या दोघांचं पुन्हा लग्न लावून देणार, आणि मग तुम्ही दोघांनी मिळून आनंदची सेवा करायची, त्याची प्रॉपर्टी सांभाळायची, बिझनेस सांभाळायचा. माझी अर्धी प्रॉपर्टी मी अनाथ आश्रमाच्या नावाने करणार आहे, आणि अर्धी प्रॉपर्टी भाषासाठी. काय? माझ्या? का? कारण तू आनंदची धर्मकन्या आहेस. पण मिस्टर मोडक? मिस्टर मोडक नाही, डॅडी म्हणायचं. काय म्हणायचं? डॅडी म्हण. डॅडी.